माझी राधा मी तुझा कान आहे अगं खट्याळ म्हणते मला मी गोकुळचा राणा आहे अगं ही तर आज माझी जवानी आहे अगं ही तर आज माझी जवानी आहे म्हणून ही राधा या कानाची दिवाणी आहे ही गवळ्याची पोर हरामखोर हो गवळ्याची पोर हरामखोर ही थकली बोलून हाताना गेलाय खोलून हिच्या भांडीत घालून मंडळी या ठिकाणी आशय पटवून द्यायला अधिक महत्व वाटतं कारण बुवांना काहीतरी आगळं वेगळं वाटायला नको कारण ही राधा म्हटल्यानंतर दही दूध विक्री करण्याचा हिचा धंदा आणि हिचं काही माझ्याकडे लक्ष नाहीये राधाचं लक्ष विचलित झालेलं आहे आणि हे संपूर्ण सवंगडी या मालावरती कसं मज्जा लुटतात हंडीत कसा हात घालतात याचं एक चित्रण याचं यथार्थ चित्रण या दोघांतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा शाहीर म्हणून एक विचार मांडतो या ठिकाणी सुरू ही गवळ्याची पोर हरामखोर हो गवळ्याची पोर हरामखोर ही थकली बोलून काना गेलाय खोलून हिच्या भांडीत घालून काना गेलाय खोलून हिच्या भांडीत घालून
वीस